षटकातला पहिलाच बॉल डॉट. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल तुम्हाला इथे पाहायला मिळतं. गणेश मुस्तफासाठी मिस टायमिंग. झेलची संधी आली आहे. संधीचं सोनं. फलंदाज बाद. पहिली विकेट मिळतीये मुस्तफा शेखच्या रूपानं. पहिला फलंदाज, पहिला मोहरा गारद. विकेट आली पहिली. पहिला फलंदाज माघारी परतत असताना पहिला फलंदाज अर्थातच इथे मुसा शेख मैदानाच्या बाहेर जात असताना आजची रात्र ज्यानं गाजवली, आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर आपल्या नावाची छाप सोडली. या अगोदरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल सलगच्या 6 बॉलवरती 6 चौकार ठोकले. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 4 चौकार लागोपाठ. आणि या मॅचमध्ये मात्र इथे निराश होत असताना प्रत्येक सामना क्रिकेटच्या मैदानावरती तुमचा नसतो मित्रांनो. याचं जाज्वल्य उदाहरण पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळालं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट. आई गावदेवी अंबरजे संघासाठी पहिलं षटक आणि पहिल्या षटकावरती कमांड या ठिकाणी मिळवली आहे. गणेश परटोलेच्या माध्यमातून टाकले जाणारे जबरदस्त चेंडू. पहिल्या 2 बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. एक विकेट मिळाली आहे. न्यू बॅटर सूरज विषय आलाय. स्ट्राईकवरती तयार उजव्या हाताचा बॅटर सूरज, अर्थातच गुरमा. इथे बॅटची थर्डमॅनला फिल्डिंग खराब. गेंदबाज करेगा तो क्या करेगा. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर, नशिबाची साथ. 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेशा धावफलक सुरू केले. बॅट्समन सूरज विषय ऑफ द मार्क होत असताना बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनच्या हातात गेला होता, मात्र त्याला अडवत असताना चूक केली. चेंडू गेलाय मागे. 4 धावांसाठी सुरुवात झाली आहे. इथे हा चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर त्या ठिकाणी दर्जेदार फिल्डिंग. रॉकेट थ्रो मेजर परटोले, किशोर परटोले त्या ठिकाणी. चांगलं क्रिकेट, जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच कालच्या रात्रीत, कालच्या रजनीमध्ये तुम्ही पाहिलं असेल. क्वालिफायरच्या मॅचमध्ये आई गावदेवी आसनगाव आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उतरला होता जय बजरंग कारिवली. इथे आजच्या रात्री तुम्ही पाहताय एका बाजूनं आई गावदेवी अंबरजे आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती पप्पू 11 धसई खेळतीये. दोघांमध्ये कॉलिंग चुकलं, दोस्तीत कुस्ती झाली आणि इथे धावबाच्या स्वरूपात लागलेला मोठा हादरा. टीम धसईला, फलंदाज माघारी परतलाय धावबाच्या स्वरूपात. सूरज विषय गॉन. सूरजच्या रूपानं झटका, धक्का, मोठा हादरा. पप्पू 11 धसई या टीमला. धावफलक स्थिरावलेला आहे 6 वरती. फलंदाज माघारी परतत असताना दुसरा फलंदाज सूरज विषय धावबाच्या स्वरूपात बाद होत आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये अशा पद्धतीने जर विकेट तुम्ही निश्चितच सोडाल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. 3 षटकांची मॅच, क्वालिफायरचा सामना जिंकणं गरजेचं आहे. रात्रभर खेळलेली मेहनत, रात्रभर घेतलेली संपूर्ण मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी जी दाखवली आहे तिचं फळामध्ये रूपांतर करण्याची ही मॅच, सामना जिंकणं गरजेचं, बंधनकारक. अभी नाही तो कभी नाही. प्रत्येक मॅच, प्रत्येक सामना महत्वाचा आणि त्यातूनच हा क्वालिफायरचा सामना फार महत्वाचा. अख्तर शेखच्या प्रत्येक षटकाराला साकेत झुंजाराव आणि ललित दळवी यांच्या वतीनं 1000चं पारितोषिक. इथे ऑन साइडला फुलटोज मिळालाय. टर्न करून खेळलेला फटका, फटका चांगला, मिड विकेटला फिल्डर पाठलाग करतोय,
मात्र प्रॉपर गॅप सिलेक्शन होतं. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार. 4 धावा. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्डवरती 10 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना सुरुवात दमदार केली आहे दोन्ही संघांचा आपण विचार करताय तर एका बाजूने 2 विकेट मिळाल्यात अंबरजे टीमला, तर दुसऱ्या बाजूने 10 धावा आल्यात दसई संघासाठी. जबरदस्त महामुकाबला. दोन्ही संघांच्या बाजूने ताकद समसमान लावली जाईल. दोन्ही बाजूने लागलेली आग, दोन्ही बाजूने जिद्दीनं पेटून उठलेले खेळाडू, दोन्ही बाजूने तुफान द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळतं. उर्वरित अजून 12 बॉल शिल्लक पूर्वार्धातील. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 10 धावा धावफलकावरती जोडल्यात. उर्वरित 12 बॉलवरती किती धावा जमवल्या जातील यासाठी नक्कीच थोडी वाट पाहावी लागेल. चांगली मॅच, चांगला सामना रजनी क्रिकेटमध्ये आपण एन्जॉय करतोय. आजच्या रात्रीमध्ये 8 संघांनी प्रवेश नोंदवला आणि त्या 8 संघांच्या दरम्यान घमासान युद्ध तुम्ही आज पाहिलं. त्यापैकी 2 संघ मैदानावरती, 6 संघांचा गाशा गुंडाळला आहे. या मॅचमध्ये कुठला संघ आजची रात्र आपल्या नावावरती करेल यासाठी नक्कीच थोडा वेळ वाट पाहूयात. ओव्हर नंबर 2, बॉलर तयार. गोलंदाजीसाठी राज कडाव. पहिलाच बॉलवरती राज करत असताना या चेंडूवरती चांगलं नियंत्रण, फुलर लेंथ, ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं. बॅट फिरवतायत. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना चेंडू डॉट. पहिला डॉट. राज कडव विश्वास दाखवलाय. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी पाचारित केलं. चांगले चेंडू तो टाकतोय. पहिला डॉट. इथे बॉडी लाईन फुलटोच टर्न करून मारलाय. सीमारेषेवर फिल्डर. सोपा झेल ड्रॉप केलाय मित्रा. झेल ड्रॉप. सिंगल मिळेल, धावफलकावर जोडली जाईल. अशा पद्धतीच्या विकेट ज्या वेळेला तुम्ही झेल सोडत असता, गोलंदाजांना मात्र इथून प्रश्नचिन्ह पडत असतात. चांगली मेहनत ते करतात. निश्चितच आपण पाहताय तर गोलंदाजानं केलेली मेहनत आणि तिच्यावरती पाणी फिरवलं. अगदी सोपा झेल सहजगत्या घेण्याचा इथे प्रयत्न झाला. हातातनं ड्रॉप आणि इथे सिंगल आली आहे. राजचा हा चेंडू इथे लाऊड अपील. पंचांनी बोट केलं आकाशाकडे आणि फलंदाज बाद होत असताना लागलेला मोठा झटका दिलाय चले जाऊचा नारा. अख्तर शेख इज गॉन. आहेत अख्तर शेख इथे मैदान सोडत असताना, मैदान त्याला सोडावं लागलंय. बॅटिंग करत असताना नक्कीच चांगल्या खेळीची अपेक्षा होती. धावफलकावर 11. ओव्हर नंबर 2 षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक. अर्धा रस्ता पार झालाय. अर्धा रस्ता इथून पार करायचा आहे. 9 चेंडू फेकून झाले. धावफलकावर 11. उर्वरित 9 बॉलवरती किती धावा जमवल्या जातील. राज कडव गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्यानं फेकले, एकच धाव खर्च केली आहे. पहिल्या षटकात 10 आल्या. षटक क्रमांक 2 राज गोलंदाजी मार्कवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे समोरच्या दिशेला हलक्या हातानं ड्राईव्ह केलं. कव्हरला पकडतायत. सिंगल, एकच धाव. 1 धावेची मदत. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 1 धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचेल 12. 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट. आई गावदेवी अंबरजे संघाचा विचार जर तुम्ही करत असाल तर अलीकडच्या हंगामामध्ये निश्चित चांगला खेळ सातत्यानं राहिलाय. सुपला आणि दादाचा सुपला फसला. झेल मागे टिपला. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय मोठा झटका आणि गोलंदाज इथे गालात हसला. विकेट मिळालीये. 1 मोर डाऊन.
मेजर इम्रान मैदान ज्यांना सोडावं लागेल. विकेट मिळत आहेत, पाठोपाठ फलंदाज माघारी पाठवले जात आहेत. पप्पू 11 धसई या संघाला इथे आपण पाहताय तर बॅकफुट पंच देण्याच्या तयारीमध्ये. दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार टप्पा, अप्रतिम कामगिरी मैदानात पेश करत असताना गोलंदाजी मार्कवरनं राज कडव आणि खऱ्या अर्थानं त्यानं राज मैदानात करायला सुरुवात केली. 2च धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्यात. 3 षटकांची मॅच, क्वालिफायरचा अतिशय महत्त्वाचा हा सामना आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर चेंडूवरती नियंत्रण अतिशय दर्जेदार. षटक क्रमांक 2. या षटकातील अजूनही 1 बॉल शिल्लक. धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. 12 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 12 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. राज कडव स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आलाय फैजल शेख. स्विच इट अटेम्प्ट. आल्या पहिल्याच बॉलवरती बॅट उलट्या हाताने फिरवली, कुठल्याही प्रकारची धाव नाही. डॉट. षटक संपले 2 आणि संघासाठी अप्रतिम कमबॅक राज कडवनं करून दिलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत त्या 12. दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 12 धावा. 3ऱ्या षटकाला सुरुवात. अमित आलाय, पहिलाच बॉल. लाऊड अपील करतायत. फिल्डर पाठलाग करत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी मोठी तारांबळ त्यांची उडाली. सीमारेषेच्या जवळ जाऊन अडवतायत, पकडतील, फेकतील. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा मिळतील. पायावरती आदळलेला हा चेंडू. अंपायर डिसिजन लेग बाईटचा इशारा. स्कोरबोर्ड वरती 2 धावांची बढ़त झाली आहे. धावफलक 14 वरती. उर्वरित अजूनही आपण पाहताय 5 बॉल शिल्लक. 3 षटकांची मॅच. क्वालिफायरचा हा सामना. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. रात्रभर काय खेळलात, रात्रभर कशा पद्धतीने खेळ झाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं विसरायच्या आहेत. रात गई बात गई, छोडो कल की बातें, कल की बातें थी पुरानी, यहां से लिखनी पडेगी एक नई कहानी. नवीन कहाणी लिहिण्यासाठी तयार. गोलंदाजी मार्कवरनं जिम्मेदारीपूर्वक पारी. अमित परटोलेच्या माध्यमातून 2 चेंडू फेकलेत. अद्यापर्यंत त्यानं कुठल्याही प्रकारची धाव खर्च न करता टाकलेले 2 डॉट. पहिल्या बॉलवरती 2 लेग बाईच्या आल्या. स्कोरबोर्ड 14. इथे लाऊड अपील, मोठी अपील करतायत पंच तटस्थ भूमिकेत. दोन्ही गाड्या ट्रॅकवरती एकाच बाजूला आणि लागलेला मोठा झटका. पुनश्च एकदा धावबाच्या स्वरूपात पप्पू 11 दसई टीमला लागलाय मोठा धक्का. बॅट्समन फैजल शेख रन आउट. एक धावेसाठी संघर्ष, एक धावेसाठी मोठी मेहनत, एका धावेसाठी भरपूर मोठे कष्ट करावे लागतायत. फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 14. अर्धा रस्ता, अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला, अर्धा संघ ढेर केलाय. या षटकातील अजून 3 बॉल शिल्लक आहेत. अमित परटोलेचे 3 बॉल फेकलेत. एकही धाव खर्च न करता टाकली जाणारी गोलंदाजी. पहिल्या षटकात 10 आल्या. असं वाटलं होतं की दसई संघ मैदानावरती बाजी मारण्याच्या तयारीत. मोठा अपील, लाऊड अपील. पंचांकडे दाद मागत असताना दोन्ही फलंदाज इथे आपण पाहते तर विचार विनिमय करतायत. कशा पद्धतीने इथून फलंदाजांना मार्ग सापडेल, गोलंदाजांच्या विरोधात कशा पद्धतीने इथून खेळ केला जाईल. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. 4 चेंडू अमित परटोलेनं फेकलेत. कुठल्याही प्रकारची धाव अजून खर्च न करता स्कोरबोर्ड वरती 14. 5 गड्यांच्या मोबदल्यात नेक्स्ट बॉल. इथे जागेवरनं टोलावला, फटका दमदार.
कडक फटका, मात्र सीमारेषेवरती फिल्डर सुद्धा तैनात. चांगला झेल आणि 5व्या बॉलवरती अजून एक फलंदाज फेल. बॅट्समन बॅटिंग करत असताना लागलाय अजून एक मोठा हादरा टीम धसईला. चांगली कामगिरी. षटकातला शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर, शेवटच्या षटकातला शेवटचा बॉल. 3 षटकांची मॅच अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. 14 धावा जोडल्यात आणि कशा पद्धतीने इथून संकटातून बाहेर काढलं जाईल यासाठी अभ्यास करावा लागेल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज क्लासिकल नौशाद मैदानात आलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन, तो कशा पद्धतीने इथून डावामध्ये काही धावा जोडेल हे आपण पाहूयात. नौशाद, बॉलर अमित परटोले, जबरदस्त गोलंदाजी. 5 बॉल फेकलेत, एकही धाव खर्च न करता. 6वा चेंडू शेवटचा इथे पाहिला जातोय. सिंगल कंप्लीट केली आहे आणि ही सुद्धा लेग बायची धाव आणि हे षटक या ठिकाणी फेकले. मेडन षटक अमित परटोलेसाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त गोलंदाजी. षटक संपलंय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये आपण होतो आणि निश्चितच 15 बनवल्यात. 16चा पाठलाग या ठिकाणी केला जाईल. 16 धावा बनवाव्या लागतील. 16 रन्स टू विन. क्वालिफायरचा हा सामना, महत्वाची मॅच. मैदानावरती सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी बंधनकारक. जो संघ जिंकेल त्याच्या नावावरती आजची रात्र राहील आणि एका ट्रॉफीवरती मानानं नाव कोरण्यासाठी तयार दोनही संघ. बनवल्या जातील का धाबा या ठिकाणी की डिपेंड करण्यात यश मिळवेल. टीम मैदानाच्या आतमध्ये. पप्पू 11 धसई, 2 संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर. पुन्हा एकदा या दुसऱ्या रजनीमध्ये या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे आणि संपूर्ण आयोजन समितीचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूयात. आजच्या रात्रीला या ठिकाणी माझ्या वाणीस विश्राम देतोय आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये पुनश्च एकदा व्हॉइस ऑफ जुन्नर आमचे मित्र निखिलजी ठोंबरे सर आपल्या सोबत या ठिकाणी कॉम्बॉक्स मधनं. ओव्हर टू यू. चला बॅटर चला. धन्यवाद सोमनाथ खाडे सर. सर्वांचं सहर्ष स्वागत. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं. गणेश चला बॅटर. जितू आणि गणेश ही सलामीची जोडी मैदानाच्या. लक्ष आपल्याला पाहायला मिळते ते 16 धाब्यांचं. सोळा धावांचं पाठलाग सलामीची जोडी गणेश आणि त्यांच्या जोडीला जितू मैदानामध्ये दाखल आहेत. रुपेश आणि गणेश ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. आदित्य 16 धावा. हे लक्ष त्याचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जाईल ते पाहायचं आपल्याला. रुपेश ऑन स्ट्राइक.
चला वेळ वाचवणं देखील फार गरजेचं राहील. 3 षटकांची लढत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य. स्ट्रायकर इनवर फलंदाज रुपेश. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, फटका सुंदर. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन होत असताना गावदेवी स्पोर्ट क्लब अंबरजे या टीमचं मेजर यांनी सांगितलं की आज प्रत्येक खेळाडूने त्याच्या खिशातून पैसे भरलेत आणि आज त्यांची कामगिरी पाहिली तर अफलातून होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतायत पप्पू 11 दसई, त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. आदित्यचं हे षटक फार महत्त्वाचं राहील आणि गणेश या खेळाडूचा खेळ. गणेश मैदानामध्ये राहिला तर 2 षटकांमध्ये या सामन्याचं चित्र तो पालटू शकतो, ही त्याची ताकद. कामगिरी कशी होते, यंदाचा हंगाम त्याने गाजवलाय. चांगली फलंदाजीसाठी तो महारथ त्याला हसेल. गोलंदाज आदित्य. इथे टाकलेला बॉल, एसटी रक्षण चांगलं राहिलं. मुस्तफाचं चेंडू आलाय, डॉट चेंडू निर्धाव. जसे डॉट बॉल येतील मजा येईल या मॅचला देखील. भरपूर चांगला ॲटमॉस्फिअर या मैदानावर सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा सामना, दोन्ही संघाचे समर्थक अजून देखील तग धरून आहेत. कोण जिंकणार कोण पराभूत होणार याची चर्चा सध्याच्या घडीला रंगतीये. भगवा चषक 31वा पर्व, दुसरा दिवस. कुणाच्या नावावर जाईल या रात्रीचा ते पाहायचं. अजून एक चांगला चेंडू, 3 बॉल इथे टाकलेत आणि त्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव. जरी लक्ष छोटं असेल समोर तितक्याच ताकदीची गोलंदाजी लाईनअप देखील. मजा येईल या मॅचला. 12 बॉलमध्ये 5 धावा डिफेंड करण्याचा रेकॉर्ड देखील दसई टीमच्या नावावर. गोलंदाज तयार आदित्य. फुलटॉस, खरा बॉल, त्याचा पुरेपूर फायदा. गणेश यांच्या पाठमधून जबरदस्त चौकार. हीच खासियत आहे गणेशची. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला, तो जास्त वेळ मैदानामध्ये थांबला तर सामन्याचं चित्र पालटू शकतो. ब्रिलियंट टायमिंग, गतीमध्ये केलेलं परिवर्तन. वेगात चेंडू टाकले 3, त्यावर प्रभावित ठरले आदित्य, परंतु चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, त्याचा पुरेपूर फायदा. संघाची धावसंख्या वाढेल. ब्रिलियंट टायमिंग. गणेश यांच्या पाठमधून आलेला फटका आपण पाहिला. संघाची धावसंख्या धावफलकावर 5. प्रयत्न करावे लागतील कारण ही संधी तुम्हाला वर्षातून एकदा मिळत असते भगवा चषकात. गोलंदाज तयार, फुलटॉस, ओ चेंडू हवेत, कॅच ड्रॉप, रनआउटची संधी, तीही मिस. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 5. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. कोण कोणावर हवी होते ते पाहायचं. थोडंसं कानमंत्र रुपेश यांच्या माध्यमातून देखील गणेशला दिला जातो. थांबणं फार महत्वाचं आहे गणेश. मैदानामध्ये आदित्यची गोलंदाजी, एक स्लोवर 1 त्यावर आलेला चौकार वगळतात त्याने प्रभावित केलाय. चांगली गोलंदाजी करतोय तो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 5. एक स्लोवर 1 टाकला त्यावर आला फक्त चौकार, अन्यथा 5 चेंडू जबरदस्त टाकलेत आदित्यने. 12 बॉल 11ची आवश्यकता. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित ही क्रीडा स्पर्धा. पहिला दिवस काल टीम आसनगाव या संघाच्या नावावर राहिला. खास करून आजचा जो संघ जिंकणार आहे तो सेमीफायनल 1 ओपन ग्रामीण मधील खेळताना पाहायला मिळेल आसनगाव या टीम बरोबर. 25 तारखेला रात्री 9 वाजता बरोबर तो पहिला सेमीफायनलचा सामना असेल. टीम आसनगाव त्यांच्या विरुद्ध जिंकणारा संघ. या आयोजक कमिटीची महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 12 बॉल आणि 11चं समीकरण.
गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला 12 बॉल 11चं समीकरण. कोण जिंकणार ते आपल्याला पाहायचंय. हे षटक फार निर्णायक. अख्तर यांना गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं. नाही, बदललाय निर्णय आता. फैजल यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. हे षटक निर्णायक राहील. फैजलचं 12 बॉल आणि 11 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला फैजल यांच्या हातामध्ये चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अनेक क्रीडा रसिक या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लास्ट ओव्हर 12 चेंडू शिल्लक आहेत. लवकरच मॅच फिनिश होईल की शेवटपर्यंत झुंज दिली जाते की या धावा देखील डिपेंड होतील ते पाहायचं. 12 बॉल 11चं समीकरण. फैजल आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. षटक कशा प्रकारे टाकलं जाईल या षटकावर भरपूर काय निर्भर. 12 बॉल 11चं समीकरण. पहिलाच बॉल चांगला राहिलाय फैजलचा. चेंडू आलाय डॉट. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. सेफली ग्राउंडेड, नॉट आउट. चांगला चेंडू. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत. 11 धावा बनवायच्यात. 11 चित्तथरारक लढत. लो स्कोर गेम मैदानामध्ये. इथे प्रत्येकाला जिंकायचं. हरण्यासाठी कोणीच आलेला नाहीये. एका बाजूला अंबरजे, दुसऱ्या बाजूला धसई, एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट क्लब, दुसऱ्या बाजूला पप्पू 11. हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कोण जिंकणार हा सामना ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 11 बॉल 11चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज फैजल यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. चला, वेळ वाचवणं देखील फार महत्वाचं राहील. 11 बॉल 11. अजून एक हा चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी फैजल कडून पाहायला मिळते. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे 11 चेंडू, 10 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. रंगत वाढते मॅच मध्ये. 12 बॉल 6 धावा डिफेंड करण्याचा विक्रम देखील धसईच्या नावावर आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अंबरजे संघ ताकदीचा संघ. त्यांची ताकद आजमावताना ते देखील पाहायला मिळतील. मजा येते या मॅचला. 10 बॉल 11 धावा. 2 चेंडू निर्धाव. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. आवाज यायला आता सुरुवात झाली. फैजल. ओ, मनकट विकेट नाहीये या क्रीडा स्पर्धेत. तो करण्याचा प्रयत्न. पहिल्या दिवसापासून आपण तो निर्णय प्रत्येक संघाला सांगत आलोय की मनकट विकेट या क्रीडा स्पर्धेमध्ये नाहीये. 10 बॉल आणि 11 धावा हे समीकरण. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन होत. तिथे काय घडले ते पाहायचं आपल्याला. पंचांकडे अपील देखील केलं रनआउट साठी. एक तर फलंदाज रनआउट आहे, परंतु तो कोण ते आपल्याला पाहायचं. तिसऱ्या पंचांची मदत. व्हाईट बॉल आहे परंतु रनआउट आहे का ते पाहायचं आपल्याला. प्रथमतःच गणेश. व्हाईट बॉल साठी पण आहे का? ओके, व्हाईट बॉल साठी देखील DRS. व्हाईट बॉल आणि रुपेश रन आउट. किशोर न्यू बॅटर मैदानाच्या त्या साईडचं चेक केलेला आहे. पोहोचलेला आहे तो क्रीज मध्ये. दोन्ही बाजूला पण चेक केलं. व्हाईट बॉल देखील चेक केलेला.
षटक इथे फार इम्पॉर्टंट राहील. गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते. आता स्ट्रायकर इनवर गणेशाला, हे फार महत्वाचे अंबरच्या टीमसाठी. 10 बॉल 10 ची आवश्यकता. अवांतर चेंडूने समीकरण या मॅचचं चेंज केले थोडंसं. तिथे रनआउट देखील आणि स्ट्रायकर इनवर गणेश आलेत. गणेशचा खेळ फार महत्वाचा आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. 10 बॉल 10 धावा. अनेक जणांना वाटलं असेल की 16 झाल्यात, पहिल्याच 9 ते 10 बॉलमध्ये त्या धावा चेस होतील, परंतु दुसऱ्या बाजूला जिंकण्यासाठी टीम मैदानामध्ये दाखल. स्ट्रायकर इनवर बॅटर सध्याच्या घडीला आपण पाहतायत गणेश. एक मोठा फटका, मॅच पूर्णपणे खुल्ली होईल अंबरच्या टीमसाठी. गावदेवी स्पोर्ट क्लब या नावाने हा संघ खेळतो. चेंडू हवेत, गॅप मध्ये फटका दमदार. आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, गणेश या खेळाडूच्या पाठमधून आला हा चौकार. समीकरण चेंज. 9 चेंडू 6 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. 9 चेंडू आणि 6 धावा. आनंदाचं वातावरण गावदेवी स्पोर्ट क्लब अंबरजे या टीम मध्ये. ज्या प्रकारे चौकार आला. लाईट बंद करा प्रेक्षक वर्ग, थँक्यू. शेवटचे 9 चेंडू आणि 6 धावा. निर्णायक राहतील फैजलचे 3 बॉल. स्ट्रायकर इनवर गणेश याला पाहतोय आपण फलंदाजी करत असताना. चला वेळ वाचवा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय फैजलला. 9 बॉल जे मात्र आहेत त्या 9 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता. बिग हिट, मॅच फिनिश आणि भगवा चषकाच्या 31व्या पर्वात बक्षीस पात्र फेरीत दाखल. गावदेवी स्पोर्ट क्लब अंबरजे. अभिनंदन. हार्डलक पप्पू 11 दसई. भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. गावदेवी स्पोर्ट क्लब अंबरजे टीम कडून. नतमस्तक ते मैदानावर होत आहेत. जबरदस्त कामगिरी, अप्रतिम खेळ जो मात्र पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहाल. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळाली, ज्यामध्ये 1 षटक 2 धावा 2 विकेट. राज कडव एक निर्धाव षटक आहे अमित परटोलेचं. गणेश परटोले 10 धावा, त्यामध्ये देखील 1 विकेट. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय अमित परटोले या खेळाडूला, ज्याने निर्धाव षटक हाताळलं. जबरदस्त गोलंदाजी. चला आदित्य या आपण किरणजी बोटकुंडले यांना विनंती आहे, आपल्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतो.